आमच्या आहोंनी दरवाजा आपटला आणि आम्ही निघालो. त्याचं झालं असं, आमच्या आहोंना सुट्ट्या होत्या, पण थोडं काम आहे, सही बाकी आहे, जावंच लागेल असं सांगायला लागले. काम होतं तळेगावला. म्हटलं आहो, थोडं पुढं गेलं की आलाच लोणावळा. असं म्हणून आम्ही तिघीही लागलो त्यांच्या मागे आणि अशी सुरू झाली आमची लोणावळ्याची 1 डे ट्रिप. नमस्कार, मी प्रियंका पवार मिसाळ. तुमचं स्वागत आहे आमच्या या 4थ्या व्लॉगमध्ये. आपण आता आठवड्याच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी भेटत जाऊ. हां, पण त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुष्याचा प्रवास सुंदर करण्यासाठी थोडं सुख, दुःख, रुसवे, फुगवे लागतातच. तसंच आमचा हा प्रवास इंटरेस्टिंग करण्यासाठी पावसाचीही भर पडली. अशा प्रकारे सुंदर निसर्ग, गाणी, गार वारा, डोंगर याचा आस्वाद घेत घेत आम्ही येऊन पोचलो आमच्या मुलींच्या आकर्षणाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत. तो म्हणजे बोगदा. खूप मज्जा वाटते त्यांना इथे. लपाछपी खेळल्यासारखं वाटत असावं. मोठ्यांनाही फार मज्जा वाटते. 2 मिनिटं या जगाच्या नजरेतून गायब झाल्यासारखं वाटतं. बरोबर ना? थोडं पुढं गेल्यावर निसर्गाच्या हाकेला निसर्गातच ओ नको द्यायला म्हणून एका ठिकाणी थांबलो. फ्रेश होऊन पॉपकॉर्नचा आस्वाद घेत घेत दुसरा स्टॉप घेतला, खंडाळ्याच्या घाटात. वा, काय तो निसर्ग, डोंगर, दरी, गार वारा. मन अगदी प्रसन्न झालं होतं. तुम्हालाही माझ्याप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात खूप छान वाटतं का? वाटतं ना? मग यासाठीच एक मोलाचा सल्ला देते. पावसाळ्यात एक तरी ट्रिप नक्की करा. पावसाळ्यात सृष्टी खरोखर अनोखं रूप घेते. हा निसर्ग, हा गार वारा आपल्याला शांत करतो आणि आपण रोजचं आयुष्य अधिक सुंदर, छान, टेन्शन फ्री होऊन जगायला मोकळे होतो. खूप ताकद आहे या निसर्गात. तो आपली भेट स्वतःशी घालून देतो. हे सुंदर चित्र डोळ्यात साठवत आम्ही निघालो माझ्या फेवरेट पार्टकडे, निसर्गाच्या सानिध्यात पेटपूजा करण्यासाठी. खाण्याची वाट बघता बघता मुलींनी त्यांच्या आकर्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे त्यांच्या मित्रमैत्रिणींशी, म्हणजेच मांजर, उंट आणि माकड यांच्याशी भेटीगाठी उरकल्या. मग आली मॅगी, वडापाव आणि चहा. आहा, साधेच पदार्थ, पण त्या खाण्याची मज्जाच वेगळी. खाणं, पिणं, फोटोशूट हे सगळं आटपून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता मुलीही शांत झोपल्या होत्या आणि बाहेर पाऊसही होता. आता बाहेर पडणं काही पॉसिबल नव्हतं. बिंग अ पेरेंट्स, निसर्गाचा पुढचा अनुभव गाडीतूनच घ्यायचं असं आम्ही ठरवलं. मुलं छोटी असली की बाहेर जाणं, फिरायला जाणं, मूवी यासारख्या बऱ्याच गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं. त्यांच्या हेल्थसाठी काही ट्रिपही कॅन्सल कराव्या लागतात. बरोबर ना? तुमच्या ही ट्रिप काही कारणास्तव कॅन्सल झाल्या आहेत का? असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. निसर्गाचा आस्वाद घेत घेत, गाणी ऐकत ऐकत आम्ही शेवटी प्रतिशिर्डी येथे दर्शन घेऊन निघालो घराकडे. तुम्हाला हा आमचा व्लॉग आवडला असेल तर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.